अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी महिनाभरात तब्बल 54 ठिकाणी छापे टाकले. 260 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत एकूण 5,97,03,263 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी 17 जून ते 19 जुलै या दरम्यान जिल्ह्यात 15 जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 156 आरोपींवर दाखल केलाय. त्याचप्रमाणे 16 अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकून 16 आरोपींवर तर मावा गुटख्यावर 17 रेड केल्या. 52 जणांवर गुन्हे दाखल केले. 6 ठिकाणी वाळू तस्करीवर छापे टाकून 6 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. संतोष खाडे यांचा जिल्ह्यातील प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाला असून ते पुढील प्रशिक्षणासाठी अन्य जिल्ह्यात रवाना झालेत. नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांनी एक विशेष पोलीस पथक स्थापन करून जिल्ह्याभरात चालणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आमच्या विशेष पोलीस पथकाने गेल्या महिन्याभरामध्ये एकूण 54 रेड करून एकूण 260 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत सुमारे 6 कोटीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. या सर्व आरोपी विरुद्ध कठोरातली कठोर कारवाई करून आम्ही जुगार, दारू, मावा, गुटखा तसेच अवैधरित्या चालणाऱ्या वाळू या सर्व अवैध धंद्यावर कारवाई करत या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत यांच्या विरुद्ध कठोरातलं कठोर पाऊल उचललं आहे. असंच कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व निर्देशाने यापुढेही चालू राहील. धन्यवाद.